नमस्कार. मी स्पोर्ट्स कॉमेंटेटर कुणाल दाते. राईट स्पॉट स्टुडिओ सातारा प्रेझेंट्स या पॉडकास्टमध्ये आपलं सहर्ष स्वागत. अविनाश कदम मित्र समूहाच्या माध्यमातून सातारा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग अर्थातच मंत्री शिवेंद्रसिंह राजे चषकाचं आयोजन साताऱ्याच्या श्री छत्रपती शाहू क्रीडा संकुलात करण्यात आलंय. ही स्पर्धा आता हळूहळू अंतिम टप्प्याच्या दिशेने वाटचाल करते. म्हणूनच एक वेगळी संकल्पना घेऊन आम्ही तुमच्या भेटीला आलोय. उदय मेडिकल जसं नाव तसा खेळ केलाय या टीमने सातारा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये. आणि या टीमचे संघ मालक आज माझ्याबरोबर आहेत. नितीन सुतार, नमस्कार नमस्कार आणि सर. स्वागत आहे आपलं. नितीनजी, उदय मेडिकल म्हटल्यानंतर दोन संघ मालक तुमच्या टीमचे आहेत. एक तुम्ही स्वतः नितीन सुतार आणि त्याचबरोबर यांचे आणखीन एक संघ मालक सतीश जाधव. हो. तर हे दोन संघ मालक एकत्रित येऊन उदय मेडिकल नावाची टीम त्यांनी बनवली. खऱ्या अर्थाने एसडीपीएल म्हणजे सातारा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये आपलाही संघ खेळावा असं तुम्हाला का वाटलं? ह्याच्या मागचं एक कारण की मी एक स्वतः खेळाडू आहे. पण मी काही कालांतराने म्हणजे मला व्यवसायात माझ्या पहिली प्रगती करायची होती. त्याच्यामुळे मी थोडंसं व्यवसायाकडे पहिला कल दिला. पहिला बिझनेस सेट केला आणि मग आता म्हटलं की आपण घेऊयात. आणि आपलेही साताऱ्यातली आहे म्हणा, माझं गाव आहे पाटण, माझ्या तालुक्यातली मुलं वरती येतील. मलाही असं कुठेतरी वाटत होतं. मग थोडासा विचार केला अगदी ऐन शेवटच्या मोमेंटला आणि यश दादाला फोन केला की म्हटलं मलाही टीम घ्यायची आहे. तर आहे का एखाद्या संघासाठी रिकामी जागा? ते बोलले, "ठीक आहे." मी पटकन म्हटलं, की "जी काय आहे तुमची फी ती मी पाठवतो आणि माझा संघ पहिला निश्चित करा." कारण की मला माझ्या गावाकडलेही म्हणा किंवा साताऱ्यात जे काय आहे माझं क्राउड वगैरे, मित्र वगैरे म्हणा किंवा प्लेयर आहेत, त्यांनाही कुठेतरी एक प्लॅटफॉर्म भेटेल, मोठी टुर्नामेंट होणारी आहे दिसते. कारण की यांचं नियोजनही तितकं खूप सारं छानसं होतं. सोशल मीडिया ॲक्टिव्हिटी म्हणा किंवा काही. त्याच्यामुळे म्हटलं, की आपण आता घेऊयातच. नितीनजी, आता तुम्ही सांगितलं की पहिले व्यवसाय सेट करायचा. मी पूर्वी एक चांगला क्रिकेटर होतो, क्रिकेट खेळतो, क्रिकेट खेळायचो. कधी कधी असं वाटतं की आपण जे स्वप्न पूर्ण करू शकलो नाही किंवा त्या गोष्टी आपण खेळत असताना जगू शकलेलो नाही, आपल्या तालुक्यातील खेळाडूंना कुठेतरी त्याच संधी आपण निर्माण करून द्याव्यात. त्या संधीचं सोनं आपल्या पाटण तालुक्यातल्या खेळाडूने कुठेतरी इथे कराव्यात सातारा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगच्या माध्यमातून. काय वाटतं, असे कुठले खेळाडू आहेत जे पाटण तालुक्यात चांगलं क्रिकेट खेळत होते आणि ते आता तुमच्या टीममध्ये आहेत आणि सध्या संघ चांगला आता करतोय? माझ्या टीममध्ये पाटण तालुक्यातला खराडेवाडीचा संकेत खराडे म्हणून एक अंडर 19चा मुलगा आहे. ॲज अ बॅट्समन म्हणून खेळतो तो. आणि नवा रस्त्यावरला दिग्विजय नलवडे म्हणून आहे. तोही बॅटर प्लस बॉलर आहे. पण काही आमचे वरचे टीमचे प्लेयर एवढे परफॉर्मन्स करतायत, त्याच्यामुळे त्यांच्यापर्यंत काय अजून खेळ आलेला नाही आहे. पण ह्या दोन्ही मॅचला येऊ शकतो. ज्या वेळेला ही क्रिकेटची स्पर्धा सुरू झाली, उदय मेडिकल संघ खेळायला सुरुवात केली. मी समालोचन करत होतो त्या मॅचचं आणि त्यातल्या त्यात भरपूर अशा चर्चा होत्या, की हा जो उदय मेडिकल संघ आहे, हा डार्क हॉर्स संघ आहे. हा कधीही कमबॅक करू शकतो आणि तसं हो. झालं देखील. मला अजूनही आठवतंय सुरुची 11च्या विरुद्ध तुमचा जो सामना 18 बॉल 21 धावा, होय. तिथे तुम्ही डिफेंड केला आणि त्याच्यानंतर एकच जल्लोष. काय वाटतं, किती ऊर्जा तुम्ही दिली खेळाडूंना किंवा कॅप्टनचा रोल, पूर्ण खेळाडूंचा काय रोल होता त्या मॅचमध्ये? आमचे प्लेयर जे आहेत सर, शक्यतो बऱ्यापैकी साताऱ्यातलेच जास्त माझ्या टीममध्ये प्लेयर आहेत. मी त्या टीममधून खेळतो. समर्थ मंदिर क्रिकेट क्लब म्हणजे कैलासवासीय बबलूदादा शिंदे या नावाने आमचा संघ आहे, त्या नावात खेळतो. त्याच्यामधले बरेपैकी प्लेयर जे आहेत, आमचा कॅप्टन पराग म्हणा किंवा विक्रांत जो माझा जिल्हा आयकॉन आहे बॉन्ड. आम्ही जे ISPLचे एक आयकॉन घेतले राजेश सरोटे, तेही असे आहेत. म्हणजे आमची ओव्हरऑल जी सगळी टीम आहे, की असं वाटतच नाही की आम्ही बाहेरचे वगैरे आहे. असं वाटतं की आम्ही रोज क्रिकेट खेळतो एकमेकांसोबत. त्याच्यामुळे आम्हाला ते कॉम्बिनेशन पण जुळलं आणि प्रत्येकजण अगदी खूप सारा म्हणजे आपल्याला जेवढा देता येईल 100% म्हणा किंवा त्याच्यापेक्षाही जास्त, तर तो परफॉर्म करतोय. आमचा 40 प्लसचा पण प्लेयर आहे, की तो वाटतही नाही की 40 प्लस आहे. जसे की योगेश कदम फौजी. सगळे म्हणजे प्रत्येकजण आपापला एफर्ट देत आहेत आणि आम्हीही डगआउटमधून त्यांना जेवढा आमच्याकडून देता येईल, तेवढा देतोय. सगळे म्हणजे माझी टीम म्हणा किंवा आमचे सगळे जे चाहते वर्ग आहेत, ते सुद्धा आमच्या डगआउटमध्ये येऊन सगळ्यांना चीअर करत होते. आता तुम्ही ज्यांची नावं घेतलीत त्याच्यामध्ये योगेश कदम फौजी त्यांनी एका मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतलाय. राजेश रोटेने खूप चांगली बॉलिंग केली आहे, चांगला परफॉर्मन्स दिलाय. परागचं तुम्ही नाव घेतलंत. असे जे खेळाडू तुमच्या टीममध्ये आलेत, ज्यावेळेला ऑक्शन टेबलवर तुम्ही सगळेजण बसलेला होतात, ऑक्शन झालं, लिलावामध्ये वाटलं होतं हे सगळे खेळाडू घेऊनच आपण ही स्पर्धा जिंकू शकतो? अर्थातच सर, कारण की मी याच्या मागेही एक सातारा प्रीमियम लीग झाली. तिथेही माझ्याकडे ह्या टीममधले म्हणजे ज्या आत्ता टीममधले 4 ते 5 प्लेयर होतेच आणि आम्ही तिथेही फायनलला गेलो होतो. फक्त काही कारणास्तव आम्हाला फायनलचा ट्रॉफी उचलता नाही आली. पण ह्यावेळेस मला असं वाटतंय, की आमच्या टीमच्याही प्लेयरना वाटतं, की आम्हाला पहिलं जी ट्रॉफी आहे, ती उचलायची आहे. मोठमोठे जे ISPL
ॲफिलिएटेड स्पर्धा असल्यामुळे मोठमोठे आयकॉन खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळले. मग केतन म्हात्रे सुरुचीमध्ये खेळला. संत बाळूमामा प्रतिष्ठान कराड या टीममध्ये भावेश खेळताना पाहायला मिळाला. दोन्ही संघाचा तुम्ही शेवटच्या क्षणाला पराभव केला आणि कुठेतरी तुमचा संघ आज पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय. आणि तुम्हाला खेळायचं आहे जगत सरकार आणि भूषण गोळेच्या विरुद्ध. म्हणजेच काय तर भगवती योद्धाज या टीमच्या विरुद्ध. वाटतंय हा जो सामना आहे सेमीफायनलचा दुसरा, तिथे उदय मेडिकलचा एक नवा उदय आणि ही ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न असेल? अर्थातच सर, कारण की काय टीम तशी परफॉर्मन्स पण करते आणि ती भगवती योद्धासाठी पण आम्ही बेस्ट लक देऊ, कारण की त्यांचाही तितका संघ तुल्यबळ आहे. तसं जर आमच्या संघाच्या विचारामध्ये विचार केला तर. पण आम्ही आमचा 100% रेपर देऊन किंवा प्रयत्न करून आम्हालाही असं वाटतं, की फायनलमध्ये आम्हाला जायचंच आहे. म्हणजे जर आमच्या सगळ्या प्लेयरनी मिळून 100% एफर्ट दिला तर आम्ही अर्थातच ही ट्रॉफीच उचलू. पाटण तालुक्यातील भरपूर क्रिकेटपटू क्रिकेट खेळत असतात आणि आपण पाहतोय सातारा जिल्हा म्हटल्यानंतर 11 तालुके आहेत. 11 तालुक्यातले खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. भविष्यात जर आणखीन एक वेळेला किंवा अजून पुढे जसजशी ही स्पर्धा येत राहील आपल्यासमोर, तुम्ही संघ घेत राहाल आणि त्यातल्या त्यात तुम्हाला वाटतं, की पाटण तालुक्यातले किंवा या सातारा जिल्ह्यातले वेगवेगळ्या तालुक्यातले आणखीन चांगले-चांगले खेळाडू तुमच्या टीममध्ये येतील? हो, येणार अर्थातच सर. कारण की काय तेवढा अभ्यास पण आता करावा लागेल पुढच्या वेळेससुद्धा. कारण की आता ही टुर्नामेंट आत्ता ह्या वर्षीच पहिल्याच वर्षी जर एवढ्या मोठ्या लेव्हलला जात असेल, तर इथून पुढे ही अर्थातच म्हणजे की खूप वरती जाणार आहे. त्याच्यामुळे पाटणमधले म्हणा किंवा जे साताऱ्यात जे 11 तालुके आहेत, त्या प्रत्येक तालुक्यातले कोणता ना कोणता तरी प्लेयर घ्यावा तर लागणारच. कारण की काय आपल्याला पण टीम बॉन्डिंग करायचं आहे, टीम मोठी तयार करायची आहे. आपण जसं ह्या वर्षी सेमीफायनलिस्टला आलोय, पुढच्या वर्षीही कसं जाता येईल, तोही विचार करणं गरजेचं आहे. त्यामुळे काय की अजून जे साताऱ्यात जे काही आहे नवोदित चेहरे आहेत, समजा आत्ता ह्या मॅचेस दरम्यान कोणी भेटले नाही किंवा कोणाला ऑप्शनमुळे काय की फर्स्ट टाईम असल्यामुळे कोणाला माहीत नाही पडलं की याचा खेळ कसा आहे किंवा काय. अर्थातच आत्ता हे जे खेळतायत बाकी टीममध्ये वगैरे, त्यांच्यामध्येही खूप चांगले प्लेयर होते. पण काही कारणास्तव त्यांचं बॅड लक किंवा काय असेल ते खाली राहिले. पण त्यांनाही घेऊन वरती येता येऊ शकतं सर. नितीनजी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक संघ मालक. संघ मालकी ज्यावेळेला कुठल्याही स्पर्धेची आपण घेतो, आयोजकांनी जे काही प्रयत्न केलेत, ज्या काही ट्रीटमेंट तुम्हाला दिल्या, जशी-जशी स्पर्धा पुढे जाते आणि त्यातल्या त्यात आपण पाहतोय, की जे काही नियम या क्रिकेटच्या स्पर्धेचे आहेत. कारण आतापर्यंत 4 रात्रीतला अनुभव मी तुम्हाला सांगतोय, की कुठल्याच संघावर कुठलाच अन्याय करण्यात आलेला नाही. पारदर्शक पद्धतीने सगळे सामने, नियम असतील, डिसिजन असतील पंचांचे किंवा सगळं ओव्हरऑल क्रिकेटची स्पर्धा आयोजित करत असताना संपूर्ण अविनाश काका कदम मित्र समूहाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टींची पूर्तता झाली आहे. तर आत्तापर्यंत ज्या पद्धतीने आयोजन झालंय, सॅटिस्फॅक्शन प्रत्येकाला असतं. तुम्ही तसे सॅटिस्फाय आहात का या स्पर्धेच्या माध्यमातून आणि भविष्यात या स्पर्धेबद्दल अजून काय बदल तुम्हाला अपेक्षित आहेत? मी तर पूर्णपणे सॅटिस्फाय आहेच. कारण की त्यांनी जे नियोजन केलं म्हणजे प्रत्येक त्यांची मीडियाची जी टीम असेल किंवा त्यांची जी ग्राउंड लेव्हलला जी काम करतायत सगळे किंवा यश दादा किंवा अविनाश काका कदम यांनी जे नियोजन केलंय, अगदी प्रॉपर केलेलं आहे. कारण की जसे मुंबईला ज्या टुर्नामेंट भरतात मोठ्या लेव्हलच्या तिथं जसं असतं, तशा प्रकारे सगळं नियोजन वगैरे आहे. म्हणजे कुठल्याही स्पर्धेला गालबोट लागण्यासारखं काही नाही. जे आत यायला वगैरे किंवा डगआउट एरिया सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या ज्या आहेत, अगदी खूप सारं आणि खूप छान पद्धतीने केलेलं आहे. त्याच्यामुळं आम्हालाही अभिमान वाटतो, की आमच्या साताऱ्यात एस-डी-पी-एल सारखी एवढी मोठी टुर्नामेंट होते आणि आमचा त्याच्यामध्ये संघ आहे. हे तर अजून कौतुकास्पद वाटतं सर. संघ मालक म्हणून म्हणजे तुम्हाला अभिमान वाटतोय. हे होते या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने उदय मेडिकल या टीमचे संघ मालक नितीन सुतार आणि खऱ्या अर्थाने हा एक दिलदार माणूस आहे. ज्या वेळेला परफॉर्मन्स झालाय त्या वेळेला बक्षिसांची अक्षरशः खैरात या माणसाने अनेक क्रिकेटपटूंवर केली आहे. पाटण तालुक्याचं नाव होतंय सातारा, जिल्ह्याचं नाव होतंय सातारा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगमध्ये. या पॉडकास्टमध्ये नितीन सुतारजी आपलं मनःपूर्वक आभार. धन्यवाद.